मान्सूनच्या पावसाने साचले पाणी, शहरातील मुख्य चौकात साचले पाणी। महापालिका आरोग्य विभागाची तत्परतेने धाव, शहरातील चेंबर मोकळे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू। महापालिकेच्या चेंबरमध्ये सापडले प्लॅस्टिकच्या बॉटल्स, प्लॅस्टिक कचऱ्यामुळे शहरात पाणी तुंबले। महापालिकेनं प्लॅस्टिक रस्त्यावर न टाकण्याचे केले आवाहन, गटारी आणि चेंबरमध्ये प्लॅस्टिक न टाकण्याचे केले आवाहन। डॉक्टर विजय ऐनापुरे आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर.के. यादव यांच्यासह टीम पाणी काढण्यासाठी झाली कार्यरत। सांगली शहरातील पाणी निचरा होण्यास सुरुवात। सांगलीत आज सकाळपासून झालेल्या पावसानंतर शहरातील शिवाजी मंडई, मारुती रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचून राहिलं होतं। याचं कारण शोधण्याचा प्रयत्न महापालिकेने केला। यावेळी जे चेंबर आहेत त्या चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा हा आढळून आलेला आहे। त्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा तुंबल्यामुळे या चेंबरमध्ये पाणी साठल्याचा निष्कर्ष महापालिकेनं काढलेला आहे आणि याचप्रमाणे पाणी साठल्यानंतर तातडीनं महापालिकेचे आरोग्य पथक, आरोग्य कर्मचारी यांनी या परिसरात धाव घेतली आणि आपलं काम सुरू केलेलं आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे चेंबर तुंबले होते त्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलेला आहे। यावरून शिवाजी मंडई परिसरामध्ये जे पाणी साठतं, जे पाणी तुंबतं, याचं प्रमुख कारण हे प्लॅस्टिकचा कचरा असल्याचं समोर आलेलं आहे आणि या दृष्टीनं महापालिका प्रशासनानं तातडीनं हा कचरा काढून संपूर्ण जलवाहिन्या, संपूर्ण ड्रेनेजच्या वाहिन्या या मोकळ्या केलेल्या आहेत। त्यामुळे आता शिवाजी मंडई परिसरामधील पाणी हे ओसरत चाललेलं आहे। दुसरीकडं प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळं हे पाणी तुंबत असल्यामुळं नागरिकांनाही महापालिकेनं आवाहन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा प्लॅस्टिकचा कचरा हा गटारी किंवा ड्रेनेजमध्ये टाकू नये, जेणेकरून पुन्हा आपत्तीच्या काळामध्ये अशी परिस्थिती उद्भवू नये याची दक्षता घेण्याचं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागानं केलेलं आहे। झालेल्या पावसामुळे इथं मंडईमध्ये शिवाजी पुतळ्याच्या नजीक बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे आणि आता आमचे जे स्वच्छता निरीक्षक आहेत आणि मुकादम आहेत आणि बाकीचे सगळे सफाई कर्मचारी आम्ही सगळी यंत्रणा आता युद्ध पातळीवरती घेतले असून जिथे जिथे चेंबर्स ब्लॉक झाले आहेत ते चेंबर्स काढून पाण्याचा निचरा करण्यास आम्ही आता प्रयत्न करत आहोत। तरी आता जे रस्त्यावरती साचलेलं पाणी आहे ते लवकरात लवकर निघून जाईल, जेणेकरून आमच्या सांगलीकरांना कुठलाही त्रास होणार नाही। आमची सारी यंत्रणा ही युद्ध पातळीवरती सध्या काम करत आहे। पुन्हा पाणी साचू नये यासाठी काय दक्षता? पुन्हा हे पाणी साचू नये यासाठी दक्षता अशी आहे की आमची सगळ्यांना विनंती आहे की आपण जो कचरा टाकताय तो शक्यतो आपण गटारीमध्ये टाकू नये, जेणेकरून आता जे आम्ही गटारीतून कचरा काढलेला आहे त्याच्यामध्ये जास्त करून प्लास्टिकचे बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या आणि काही ठिकाणी भरलेले पाण्याचे बॉटल्स टाकलेले आहेत। त्यामुळं गटारी तुंबतात आणि पाणी पुढं जाण्यास काहीही मदत होत नाही। तरी आमची सर्वांना विनंती आहे की शक्यतो आपण कुठलाही कचरा हा गटारीमध्ये कृपया टाकू नये, आपल्या घरी जे डस्टबिन आहे त्यामध्येच आपण कचरा टाकावा।